नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी नाशिक. शैक्षणिक वर्ष 2023-24. प्रोग्रामचे नाव MA हिस्ट्री, MA इतिहास. प्रोग्राम कोड M60. नवीन चालू झालेला अभ्यासक्रम आहे NEP 2020 नुसार. सेमिस्टर पॅटर्न, फर्स्ट सेमिस्टरची एक्झाम होणार आहे जानेवारी 2024मध्ये. त्यातील पेपर 1 HIS 515, त्याचं नाव आहे प्रारंभिक भारत इसवी सन 6व्या शतकापर्यंत. त्याच्यानंतर आज आपण पाहणार आहोत पुस्तक 1 मधील. पुस्तक 1चं नाव आहे अश्मयुग ते हडप्पा सभ्यता. त्या पुस्तक 1 मधील आपण आज पाहणार आहोत घटक क्रमांक 6, हडप्पा सभ्यता, समकालीन व उत्तर काळातील ताम्रपाषाण संस्कृती. ह्याच्या अगोदर मित्रांनो, आपल्या चॅनलवरील प्लेलिस्टमध्ये आपण HIS 515 प्रारंभिक भारत इसवी सन 6व्या शतकापर्यंत, पुस्तक 1 अश्मयुग ते हडप्पा सभ्यता यातील 5 घटक क्रमांक 1 ते 5 घटकापर्यंतचे 5 व्हिडिओ आपण आपल्या या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये MA हिस्ट्री M60 ई-बुक्स YCMOU मध्ये आपण अपलोड करून ठेवलेले आहेत. तर तुम्ही हे 6वा घटक बघण्याच्या अगोदर प्लेलिस्टमध्ये जायचं आहे. MA हिस्ट्री M60 YCMOU ई-बुक्स त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावरले 5 व्हिडिओ तुम्हाला ऐकायचे, ऐका, ते तुमच्या ह्याच्यापर्यंत करू शकता. तर आता आपण ही 6वं घटक चालू करणार आहोत आपण वाचण्यास. छोटा आहे 6वा घटक. पहिले 5 घटक थोडे मोठे असल्यामुळे थोडा कंटाळा येण्याची शक्यता आहे, परंतु अभ्यास असल्यामुळे कंटाळा आला तरी ऐकलं तर फायदाच आहे. चांगला आपल्याला परीक्षेमध्ये सोपं जातं आणि आपण काम करता करता ऐकू शकतो. आपण असं मोबाईल बाजूला ठेवून बी ऐकू शकतो. ठीक आहे. घटक क्रमांक 6, हडप्पा सभ्यता, समकालीन व उत्तर काळातील ताम्रपाषाण संस्कृती. अनुक्रमणिकेमध्ये 7 पॉईंट आहेत. 1 नंबरला उद्दिष्टे आहे, 1.1 ला प्रास्ताविक आहे, 1.2 ला विषय विवेचन आहे. विषय विवेचनामध्ये बी 3 पॉईंट आहेत, 1.2.1, 1.2.1, 1.2.1. तर समान दिसला इथं पॉईंट, बहुतेक इथं प्रिंट झालेलं नाही. 1.3 पाहणार आहोत आपण पारिभाषिक शब्दार्थ. 1.4 स्वयं अध्ययन प्रश्नाची उत्तरे. 1.5 सारांश. 1.6 सरावासाठी स्वाध्याय. 1.7 अधिक वाचनासाठी पुस्तके. 6.0 उद्दिष्टे अत्यंत महत्त्वाचे आहेत. आपण हा घटक का अभ्यासायचा आहे, त्याचा उद्देश काय आहे. या घटकाच्या अभ्यासानंतर आपणास हडप्पा संस्कृतीच्या समकालीन तसेच उत्तरकालीन ताम्रपाषाण संस्कृतीची वैशिष्ट्ये समजावून घेता येतील. नंबर 2 उद्दिष्ट आहे उत्तर हडप्पा काळ ते इतिहास काळात भारतीय उपखंडात काय घडले याचा परामर्श घेता येईल. नंबर 3 या कालखंडातील घरांची रचना व स्थापत्याचा अभ्यास करता येईल. नंबर 4 या काळातील मातीची भांडी इतर सांस्कृतिक अवशेषावरून ताम्रपाषाण युगीन जीवनाची वैशिष्ट्ये सांगता येतील. तर आता डिटेलमध्ये घेऊया आपण. 6.1 प्रास्ताविक. हडप्पा संस्कृतीच्या अस्तानंतर नागरीकरणाचा लोप झाला व मानवाने परत ग्रामीण जीवन शेतीचा स्वीकार केला. या संस्कृती शेती व पशुपालनावर आधारित होते. आपण पाहिलेलं आहे ऑलरेडी. काही प्रमाणात तांब्याचा वापर सुरू असल्याने तसेच दगडी हत्यारे व अवजारांचा उपयोग या काळात चालू असल्याने या ताम्रपाषाण युगात मोडतात. कालखंडाच्या दृष्टीने या प्रगत किंवा परिपक्व व उत्तर हडप्पा संस्कृतीशी समकालीन असून यांनी उत्तर हडप्पा काळ व ऐतिहासिक काळ यामधील दरी सांधण्याचे काम केलेले दिसून येते. हा इसवी सन पूर्व 3000 वर्ष ते इसवी सन पूर्व 700 वर्ष इतका दीर्घ आहे. या संस्कृतीचा विस्तार गंगा खोऱ्यात, राजस्थानात आहार व गणेश्वर जोधपुरा संस्कृतीच्या रूपात, मध्य भारतात माळवा, सावळदा व जोरवे संस्कृतीच्या रूपात व दक्षिण भारतात नव्याश्मयुगीची परिणिती ताम्रपाषाण युगीन संस्कृतीमध्ये झालेली दिसून येते. 6.2 विषय विवेचन डिटेलमध्ये पाहतो आपण. ताम्रपाषाण युगीन संस्कृतीची वैशिष्ट्ये स्थूलमानाने फारशी विभिन्न नसली तरी त्यामध्ये थोडीशी आदिभौतिक आणि प्रादेशिक विविधता आढळून येते. या संस्कृतीचे ग्रामीण स्वरूप, बहुतांशी शेतीप्रधान अर्थव्यवस्था, तांब्याचा आणि गारगोटीच्या पात्यांचा वापर इत्यादी वैशिष्ट्ये समान असली तरी इसवी सन पूर्व 3000 ते 1000 या काळात सामावलेल्या या संस्कृती वस्तीच्या रचनेचा विस्तार,
दफन पद्धती आणि धर्म या संदर्भात थोडेसे वेगळेपण दाखवितात. हे लोक शेती करून स्थिर जीवन जगणारे होते. पाषाण युगातील लोकांप्रमाणे ते भटके नव्हते. या संस्कृतीच्या लोकांनी प्रामुख्याने बारमाही पाणी उपलब्ध असलेल्या नद्यांच्या काठी वस्ती केली. पाण्याची उपलब्धता, शेतीसाठी योग्य जमीन आणि समतोल हवामान व पाऊस या नैसर्गिक वैशिष्ट्यांचा विचार यामागे असावा. राजस्थानातील आहार व गिलुंड येथे झालेल्या उत्खननातून आहार संस्कृती हडप्पा संस्कृतीच्या समकालीन असून त्यांचा एकमेकींवर प्रभाव पडला दिसून येतो. गुजरातमध्ये प्रभास पाटण येथे झालेल्या उत्खननात हडप्पा काळाशी समकालीन ग्रामीण ताम्रपाषाण संस्कृती जी हडप्पा संस्कृतीनंतरही नांदली असा पुरावा मिळाला आहे. गंगेच्या खोऱ्यात उत्तर प्रदेश ते बंगाल ताम्रपाषाण संस्कृतीचा पुरावा आढळला आहे. मध्य प्रदेशात कायथा व माळवा संस्कृतीची अनेक पुरास्थळे उजेडात आलेली आहेत. माळव्याच्या पठारावर नर्मदा आणि तिच्या उपनद्यांच्या खोऱ्यात या संस्कृतीची स्थळे पहिल्या प्रथम आणि मोठ्या संख्येने सापडल्याने या संस्कृतीला माळवा संस्कृती असे नाव पडले. कालदृष्ट्या या दोहोंमध्ये माळवा आधीची व जोरवे नंतरची असली तरी यांचा काळ इसवी सन पूर्व 1600 ते इसवी सन पूर्व 800 ते 700 असा निर्धारित करणे शक्य झालेले आहे. या संस्कृती संदर्भात सर्वात महत्त्वाचा पुरावा महाराष्ट्रातून मिळाल्याने त्याचा आढावा आपण या घटकात घेणार आहोत. म्हणजे महाराष्ट्राच्या दृष्टीने सुद्धा ह्याचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. 6.2.1 नागरीकरणाबरोबरील व उत्तर काळातील ग्रामीण संस्कृती. पाषाण युगाची शेवटची अवस्था नवाश्मयुग या नावाने ओळखली जाते. खुद्द महाराष्ट्रात केवळ याच संस्कृतीचे स्थळ अद्याप अज्ञात असले तरी आंध्र कर्नाटकात या संस्कृतीची स्थळे ज्ञात असून त्यापैकी काहींचे उत्खननही झालेले आहे. पशुपालन, शेतीतून धान्योत्पादन, घासून गुळगुळीत आणि धारदार केलेली कुऱ्हाडीसारखी दगडाची हत्यारे, वैशिष्ट्यपूर्ण राखी रंगाची मडकी, गोल झोपड्या आणि मानवी दफन ही या संस्कृतीची काही ठळक वैशिष्ट्ये आहेत. नवाश्मयुगाचा काळही माळवा संस्कृतीच्या आधीचा म्हणजेच इसवी सन पूर्व 2500 ते 2000 असा कार्बन 14 कालमापन पद्धतीनुसार आलेला आहे. यापेक्षाही महत्त्वाची बाब अशी की माळवा जोरवे संस्कृतीच्या स्थळांच्या उत्खननात काही ठिकाणी घासून गुळगुळीत व धारदार केलेल्या दगडी कुऱ्हाडी, राखी रंगाची मडकी आणि दफन पद्धती सापडलेल्या असल्याने नवाश्मयुगीन संस्कृतीची काही वैशिष्ट्ये महाराष्ट्रातील ताम्रपाषाणयुगीन लोकांनी स्वीकारलेली होती असे स्पष्ट होते. कोकण सोडून या ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीच्या लोकांनी महाराष्ट्राच्या विस्तृत भूभागावर वस्ती केल्याचा पुरावा फार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झालेला आहे. 6.2.2 सावळडा संस्कृती. या संस्कृतीचा शोध तापी गिरणा खोऱ्यामध्ये लागला. या संस्कृतीचा काळ दायमाबादच्या उत्खननानुसार उत्तर हडप्पाच्या आधी म्हणजेच पर्यायाने विकसित हडप्पा संस्कृतीची समकालीन ठरतो. या संस्कृतीचा प्रसार मर्यादित नसून ती मराठवाड्यातील गोदावरी खोऱ्यात त्याचप्रमाणे कर्नाटकात कृष्णा नदीच्या खोऱ्यातही पसरलेली होती असे सिद्ध झालेले आहे. या लोकांची घरे कुळाची होती आणि यांची एक बाजू गोलाकार असे. काही घरामध्ये एकच खोली तर काही घरामध्ये 2 किंवा 3 खोल्या होत्या. या काळातील लोक शेती आणि पशुपालन यावर आपला निर्वाह करीत असत. दायमाबाद येथे या काळातील घरात सातू, मसूर, वाटाणे, लाखेची डाळ, उडीद, मूग, कुळीत आणि वाल ही धान्य जळालेल्या अवस्थेमध्ये सापडली. यावरून हे लोक प्रामुख्याने उन्हाळी पिके घेत असले तरी हिवाळी पिकेही पिकवित असत. याशिवाय यांच्या आहारामध्ये प्राण्यांचे मांस, मासे आणि दूध दुभते असावे. या लोकांची मडकी हळू फिरणाऱ्या चाकावर बनवलेली आणि भाजण्यापूर्वी मडक्यावर लेप दिलेली होती. ही मडकी फिकट तपकिरी किंवा गडद तपकिरी लालसर किंवा गुलाबी दिसत असत. चित्रकाम प्रामुख्याने रेगा किंवा पट्टे या स्वरूपात असले तरी काही मडक्यावर हरणे, मासे, गवतासारखी चित्रे आढळतात. याचे आकार मात्र मर्यादित असून त्यात प्रामुख्याने हंडी, गडवे आणि छोट्या घागरी उपलब्ध आहेत. 6.2.3 उत्तर हडप्पा संस्कृती. महाराष्ट्राच्या ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीमध्ये उत्तर हडप्पा संस्कृती हा एक घटक होता. याचा पुरावा दायमाबाद येथे 1974 साली जो ब्रॉन्झच्या वस्तूंचा निधी सापडला त्यावरून स्पष्ट झाले आहे. त्यानुसार दायमाबादला 19% इथं प्रिंट मिस्टेक आहे साली जे उत्खनन करण्यात आले त्यात सापडलेल्या खापरावरील रंगकाम आणि या खापरांचा पोत उत्तर हडप्पा संस्कृतीशी मिळता जुळता आहे असे स्पष्ट झाले. सिंध किंवा हडप्पा संस्कृतीच्या लोकांनी सौराष्ट्र किंवा गुजरातमध्ये स्थलांतर केल्याचा पुरावा इसवी सन पूर्व सुमारे 2200 ते 1800 या काळात उपलब्ध झालेला आहे. कालांतराने ते आणखी दक्षिणेकडे सरकले आणि गोदावरी प्रवरा खोऱ्यामध्ये आल्याचा स्पष्ट पुरावा दायमाबादच्या उत्खननामध्ये मिळालेला आहे. या लोकांच्या जीवनशैलीचे अनेक वैशिष्ट्याचा अभ्यास आपण 5व्या घटकात केलेला आहे. या काळातील शेतीविषयक आणि अन्न पद्धतीचा पुरावा जळलेला गहू, सातू, मसूर, वाटाणे आणि कुळीत अथवा होलगे यांच्या स्वरूपात मिळाला आहे. 6.2.4 माळवा संस्कृती.
माळवा पठाराच्या विभागात या संस्कृतीची अनेक स्थळे उघडकीस आल्यानंतर त्या विभागाची नाव या संस्कृतीला देण्यात आली. मध्य प्रदेशातील नावडा, तोली, नागदा, कायथा आणि एरन या ठिकाणी उत्खननात या संस्कृतीची माहिती उपलब्ध झाली. यापैकी नावडा, तोली हे तेथे विस्तृत उत्खनन करण्यात आले. कालांतराने या संस्कृतीचा प्रसार महाराष्ट्रातही झाल्याचे उघडकीस आले. नर्मदा, तापी आणि गोदावरी आणि त्यांच्या उपनद्या यांच्या काठी या संस्कृतीच्या वस्त्यांचे अवशेष सापडले आहेत. महाराष्ट्रामध्ये प्रकाश, बहाळ, दायमाबाद, इनामगाव, चांडोली आणि सोनगाव येथे या संस्कृतीच्या अस्तित्वाचा पुरावा उपलब्ध झाला आहे. ही संस्कृती पूर्णतः ग्रामीण स्वरूपाची असून शेती आणि पशुपालन यावरती आधारलेली होती. हीच काल सर्वसाधारणपणे इसवी सन पूर्व 1600 ते 1200 असा मानला जातो. ही संस्कृती शेतीवर आधारलेली असल्याने हिच्या वस्त्या बारमाही पाणी पुरवठा असलेल्या नद्यांच्या काठी केल्या गेल्याचे दिसून येते. नर्मदा, तापी, गिरणा, गोदावरी, प्रवरा, घोड, पूर्णा, भीमा आणि इतर उपनद्यांच्या काठी या संस्कृतीची जवळपास 100 स्थळे सापडली आहेत. पाण्याबरोबरच शेतीला उपयुक्त ठरणारी जमीन आणि पर्जन्यमान यांचा विचार केलेला दिसतो. या संस्कृतीची लोक उत्कृष्ट बनावटीची मडकी तयार करीत असत. इतक्या विविध आकाराची आणि कलात्मक रंगकाम केलेली मडकी दुसऱ्या कोणत्याही ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीमध्ये उपलब्ध झालेली नाहीत. जलद चाकावर घडवलेली ही मडकी जाड लेप दिलेली असून त्यांचा रंग लालसर, पिवळसर, नारिंगी असा विविध छटामध्ये दिसून येतो. मडकी भाजण्याआधी त्यावर काळ्या रंगात विविध प्रकारचे योजनाबद्ध अलंकरण करण्यात येईल. भौमितिक अलंकरणाव्यतिरिक्त हरिण, मोर, चित्ता, मगर तसेच मानवी आकृती, नृत्य करणाऱ्या मानवांचे समूह, सूर्योदयासारखे देखावे चित्रित करण्यात आलेले आहेत. माळवा कालखंडातील घरांचे अवशेष मध्य प्रदेशातील नावडा, तोली, नागदा, एरन, कायता या ठिकाणी उपलब्ध झाले असले तरी महाराष्ट्रात दायमाबाद आणि इनामगाव येथील पुरावा विस्तृत, पूर्ण स्वरूपाचा आणि विविध प्रकारचा आहे. इनामगावला माळवा कालखंडातील घरे सर्वसाधारणपणे काटकोन चौकोनी आकाराची असून त्यांची योजना पूर्व पश्चिम केलेली होती. मोठी घरे गावाच्या मध्यभागी असून आत कुडाच्या भिंती घालून खोल्यांची निर्मिती केलेली होती. काही लोक निमुळत्या छपराच्या गोल झोपड्यामध्ये राहत असत तर जमिनीमध्ये खोल खड्डा करून व त्यावर हलक्या स्वरूपाचे छप्पर उभारून राहत असत. घरांच्या प्रकारानुसार तत्कालीन समाजामध्ये विविध आर्थिक वर्ग असावेत असे मत मांडले गेले आहे. याशिवाय दायमाबादला वस्तीभोवती मातीची तटबंदी आणि पुरापासून बचाव करण्यासाठी मातीचा बंधारा घातलेला होता. माळवा संस्कृतीचे लोक आपली उपजीविका शेती, पशुपालन, मासेमारी आणि शिकार यांच्या सहाय्याने करीत असत. धान्य साठवण्यासाठी बळदे आणि कणग्या निर्माण केल्या जात याचा उल्लेख वर आलाच आहे. शेतीद्वारे सातू, गहू, नाचणी, मसूर, पावटे, हुलगे, लाखीची डाळ इत्यादी पिके पिकविली जात असत. यातील बहुतेक उन्हाळी पिके आहेत. माळवा संस्कृतीचे लोक गारगोटीच्या छिलक्यापासून विविध आकाराची पाती, टोचे इत्यादी शस्त्रे बनवीत. त्याचप्रमाणे तांब्याचाही वापर ते करीत असत. तांब्याच्या बनविलेल्या बांगड्या, छिन्नी, भाल्याची पाती आणि वस्त्यासारखी पाती या कालखंडातील थरात सापडली. 6.2.5 जोरवे संस्कृतीची सापडलेली स्थळे संख्येने तापी खोऱ्यामध्ये खूप आहेत. मध्य महाराष्ट्रामध्ये त्यांची संख्या कमी झालेली दिसते तर भीमा खोऱ्यात या संस्कृतीची स्थळे विरळपणे आढळून येतात. या सर्व वर्गातील मिळून 200हून अधिक जोरवे संस्कृतीच्या स्थळांची महाराष्ट्रामध्ये नोंद करण्यात आलेली आहे. या संस्कृतीची सर्वात मोठी वस्ती दायमाबाद येथे जवळपास 20 हेक्टर आहे. त्या मानाने इनामगाव आणि प्रकाश येथील वस्त्या दायमाबादच्या 1/6 इतक्या लहान आकाराच्या आहेत. यापेक्षाही लहान आकाराच्या जोरवे संस्कृतीच्या वस्त्या नेवासे, चांडोली, सोनगाव, आपेगाव, कवठे, वाळकी येथे आढळून आलेल्या आहेत. या काळातील घरे बहुतांशी काटकोन चौकोनी आकाराची असून यांच्या मातीच्या भिंती बुटक्या असत. त्यावर कुडाची बांधणी केली जात असावी आणि यावर हलक्या वजनाचे छप्पर घातले जाई. प्रत्येक मोठ्या घरामध्ये धान्य साठवण्यासाठी बळदे आणि कणग्या होत्या. सर्वच घरे काटकोन चौकोनी होती असे मात्र नाही. काही गोल आकाराचे झोपडाही उभारीत असत. अशा झोपड्यांचे छप्पर लाकडी वाशांच्या साहाय्याने तोलून धरले. दायमाबादला व इनामगाव येथे कुंभाराचे आवे सापडले आहेत. या घरामध्ये विविध प्रकारचे धान्य, गहू, सातू, तांदूळ, रागी, कोद्रा, वाटाणे, हुलगे, मसूर इत्यादी धान्य, त्याचप्रमाणे ज्वारी सापडली. जोरवे संस्कृतीच्या धर्मविषयक कल्पना स्पष्ट करणारा विविध तऱ्हेचा पुरावा नेवासे, चांडोली, दायमाबाद, इनामगाव इत्यादी ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. यावरून असे स्पष्ट होते की ताम्रपाषाणयुगीन लोक विविध तऱ्हेच्या मातृका मूर्तीची व पुरुष मूर्तीची पूजा करीत असत. याशिवाय अग्निपूजाही मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात होती. घरातच मृताचे दफन करण्याची पद्धत असल्याने पूर्वज मृत यांनाही आदर आणि प्रेम दाखवले जात असे. याशिवाय बहुधा मातृकांची, पशूंची आणि जलचरांची पूजा केली जात असावी. दायमाबाद, इनामगाव, नेवासी इत्यादी ठिकाणी साठवणीच्या रांजणावर चिकटविलेल्या पुरुष आणि स्त्रियांच्या आकृती व कासव, सुसर, नाग इत्यादीच्या आकृती तत्कालीन समाजातील विविध श्रद्धा, समजुती आणि
क्रियाकांड यांची कल्पना देतात. यातील नेवासे आणि इनामगाव येथील मातृका मूर्तींचा उल्लेख करणे अगत्याचे ठरेल. या मूर्ती चेहऱ्याची वैशिष्ट्ये नसलेल्या, काही शिरविरहित, काही मानेवर आणि स्तन प्रदेशावर टोचाची नक्षी असलेल्या, तर काही मोठे स्तन असलेले आहेत. यातील बहुतांशी भाजलेल्या नसून त्या कच्च्या मातीच्या आहेत. या काळात महाराष्ट्रातील जवळपास सर्व ताम्रपाषाणयुगीन वसाहतींच्या उत्खननामध्ये गारगोटीच्या छिलक्यापासून बनवलेली विविध तऱ्हेची समांतर बाजूची धारदार पाती, बाणागरे, गिरमेट, चाकूच्या पात्यासारखी पाती इत्यादी हत्यारे सापडली आहेत. जोरवे संस्कृतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या संस्कृतीच्या लोकांनी अवलंबिलेली मृतांची दफन पद्धती. सर्वसाधारणपणे मुलांचे दफन आणि प्रौढांचे दफन असे दोन मुख्य प्रकार दिसून येतात. यातील मुलांची दफने महाराष्ट्रात नेवासे, चांडोली, सोनगाव, दायमाबाद, इनामगाव अशा जवळपास सर्व ठिकाणी सापडले आहेत. यातील बहुतांशी मुले 2 ते 2.5 वर्षाची असून अशा मुलांना घरामध्ये 2 राखी रंगाच्या मडक्यात उत्तरेकडे डोके आणि दक्षिणेकडे पाय अशा अवस्थेत पुरले जात असे. 6.5 ते 7 वर्षांच्या मुलांना काही वेळा 2पेक्षा जास्त मडक्यात किंवा जमिनीमध्ये खड्डा करून पुरण्यात येईल. या उलट प्रौढांना घराच्या जमिनीत खड्डा करून पुरले जाईल किंवा काही वेळा 2 किंवा अधिक रांजणामध्ये ठेवून दफन केले जाईल. मृतांना बहुतांशी उत्तर दक्षिण ठेवले जाईल आणि त्याचबरोबर मडकी तांब्याच्या वस्तू पुरल्या जात. इनामगाव येथील उत्खननामध्ये एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण दफन पद्धती आढळून आली. यामध्ये कच्च्या मातीचे 4 पायाचे आणि वरचा भाग गोल आणि उघडा असले रांजण प्रौढाच्या दफनासाठी वापरल्याचे आढळून आले. एका रांजणामध्ये एका प्रौढाच्या मुलाचा पाय मुडपून मृताचा प्रौढ मताला पाय मुडपून बसल्या अवस्थेत पुरल्याचे दिसून आले. हा प्रौढ 35 ते 40 वर्षाचा असून त्याचे दफन वसाहतीच्या मध्यवर्ती असलेल्या मोठ्या घरामध्ये केले होते. प्रौढांच्या दफनामध्ये घोट्याखालचे सर्व पाय सर्वसाधारणपणे छाटण्याची पद्धत होती, परंतु इनामगावच्या या प्रौढाचे पाय छाटले नव्हते. यामुळे हा प्रौढ आर्थिकदृष्ट्या सधन असावा किंवा गावामधला अधिकारी पाटील असावा असे मत मांडले गेले आहे. बहुतांशी दफने घरातच केली जात असली तरी बहाळच्या जोरवे संस्कृतीच्या लोकांची दफनभूमी वस्तीपासून दूर होते असे दिसते. उत्तर जोरवे कालखंडामध्ये इनामगाव येथे अवनती झाल्याचे दिसून येते. हा काळ सर्वसाधारणपणे इसवी सन पूर्व सुमारे 1000 ते 800 ते 700 असा निश्चित केलेला आहे. या काळात पूर्वे जोरवे कालखंडातील पाटबंधारे योजना कुचकामी झाली असे दिसते. काटकोन चौकोनी घरापेक्षा गोल झोपड्या बांधण्याकडे कल जास्त झाल्याचे दिसून येते. मडक्याचे आकार सर्वसाधारणपणे लहान झाले आणि त्यांच्यावरील रंगकामाचा सुबकपणा कमी झाला. वसाहतीच्या रचनेमध्ये फेरफार झाली तसेच आणि तांबे आणि इतर सोन्यासारख्या वस्तूंचा वापर कमी झाल्याचे दिसते. शेतीमध्ये धानोत्पादन घट झालेली असावी. या काळात गव्हाची लागवड बंद झाली आणि सातू व रागी यासारखी कोरडवाहू पिके जास्त प्रमाणात उपयोगात आली. गुरेढोरांचे प्रमाण कमी होऊन शेळ्या आणि मेंढ्याचे प्रमाण वाढल्याने उत्खननात मिळालेल्या हळाच्या पुराव्यानुसार स्पष्ट झाले. यावरून शेतीतून पिकविलेल्या धान्यापेक्षा मांसाहाराचे प्रमाण वाढल्याचे सूचित होते. जोरवे संस्कृतीचा अंत इसवी सन पूर्व सुमारे 1000 आणि त्यानंतरच्या काळामध्ये हवामानामध्ये शुष्कपणा वाढला. त्यामुळे शेतीवर आणि मानवी जीवनाच्या विविध अंगावर प्रतिकूल परिणाम झाला. यामुळे जोरवे संस्कृतीच्या लोकजीवनावर अनिष्ट परिणाम पडून मानवी जीवनाचा दर्जा खालावत गेला. पुढे इतिहास काळात नांदलेल्या संस्कृतीचा आधार इतिहास पूर्वकालीन संस्कृती होत्या हे आपल्या लक्षात येते. स्वयंमाध्यमासाठी प्रश्न 1 गाळलेल्या जागी योग्य शब्द भरा. प्रश्न 1 नवाश्मयुगीन संस्कृतीची स्थळे डॅश या राज्यात असून अज्ञान असल्याचे लक्षात येते. विकसित हडप्पा संस्कृतीशी समकालीन तापी गिरणा नद्यांच्या खोऱ्यातील संस्कृतीचे नाव डॅश. विविध आकाराची व कलात्मक रंगकाम केलेली मडकी डॅश या ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. जोरवे संस्कृतीची सर्वात मोठी वस्ती डॅश येथे आहे. नेवासे येथे डॅश या ताम्रपाषाण संस्कृतीचे अवशेष मोठ्या प्रमाणावर मिळतात. पारिभाषिक शब्दार्थ माळवा संस्कृती इसवी सन पूर्व 3000 ते 700 या कालखंडातील शेतीप्रधान अर्थव्यवस्था. तांब्याच्या व गारगोट्याच्या पात्याचा वापर असणारी अनेक उत्खनित स्थळे माळव्याच्या पठारावर प्रथमतः आणि मोठ्या प्रमाणावर आढळून आली. या ताम्रपाषाण संस्कृतीला माळवा संस्कृती म्हणून ओळखले जाते. स्वयंअध्ययन प्रश्नाची उत्तरे वरी पाहिलेले आपण रिकाम्या जागा. त्याचं मधलं पहिल्याचं उत्तर महाराष्ट्र, दुसऱ्याचं सावळदा, तिसऱ्याचं माळवा संस्कृती, चौथ्याचं दायमाबाद, पाचव्याचं जोरवे संस्कृती. सारांश या घटकामध्ये आपण ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचे महाराष्ट्राच्या अनुरागाने विश्लेषण केले आहे. नवाश्मयुगीन संस्कृतीचे अवशेष महाराष्ट्रात ठळकपणे आढळून आलेले दिसत नाहीत, परंतु हडप्पा संस्कृतीच्या समकालीन आणि त्यानंतरच्या कालखंडातील ताम्रपाषाण संस्कृती महाराष्ट्रात विविध ठिकाणी नांदत असल्याचे दिसून येते. यामध्ये सावळदा संस्कृती, माळवा संस्कृती, जोरवे संस्कृती अशा विविध ताम्रपाषाण संस्कृतीचा आपण अभ्यास या घटकात केला आहे. या संस्कृतीची विविध उत्खनन स्थळे, त्यांची वैशिष्ट्ये, कालखंड याचा आपण अभ्यास केला आहे. इतिहास कालखंडात विविध संस्कृती यावरील संस्कृतीच्या पार्श्वभूमीवरच उभ्या राहिलेल्या दिसतात. सरावासाठी स्वाध्याय थोडक्यात उत्तरे लिहा. प्रश्न क्रमांक 1 जोरवे संस्कृतीच्या दफनविधीबद्दल विस्तृत टिप्पणी लिहा. नंबर 2 दख्खनमधील ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीच्या अर्थकारणावर प्रकाश टाका. टिपा लिहा. नंबर 1 सावलदा संस्कृती. नंबर 2 माळवा संस्कृतीतील मर्दभांडी. नंबर 3
जोरे संस्कृतीचा अंत. नंबर 4 ताम्रपाषाणकालीन शेती. व्हिडिओ खूप मोठा होत आहे, कुणी व्हिडिओ ऐकणार नाही, त्याच्यामुळं फास्ट वाचन केलेलं आहे, त्याच्याबद्दल सॉरी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुढील व्हिडिओ लवकरच येणार आहे, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.